तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिकं पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगर जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले। धरणातून सध्या 1,03,000 क्युसेक वेगाने विसर्ग। गोदाकाठी असलेल्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। तर धाराशिवमध्ये निम्न तेरणा धरणाचे 10 दरवाजे उघडले। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धरणातून सध्या 13,672 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग सुरू। नांदेडमधील जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचेही 10 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 1,00,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। तर धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीलाही पूर आल्याची माहिती। कळंब तालुक्यातील संजितपूर गावाचा संपर्क तुटला। पावसामुळे अनेक भागातील पिकांचं प्रचंड नुकसान। यामुळे शेतकरीही हवालदिल। अहिल्यानगरच्या जामखेड रोडवर सारोळा बुद्धी या ठिकाणी पूल वाहून गेलाय। या मार्गावरील वाहतूक यामुळे पूर्णपणे बंद। अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरातील हनुमान बाग परिसरात पूर परिस्थिती। वाहत्या पाण्यात शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं। पाथर्डी शहरात सध्या मुसळधार पावसाची परिस्थिती। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये काही भागात ढगफुटी सदृश पाऊस। जनावर आणि शेतीचंही मोठं नुकसान। कापूस आणि इतर फळबागांना याचा मोठा फटका। बीडच्या अंबाजोगाईमधील राक्षसवाडीतील तलाव फुटला। अतिवृष्टीमुळे हा तलाव फुटला। त्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा। करमाळ्यातील कोर्टी गावात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक ठिकाणी शेतात पाणी। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता बंद। कोर्टी गावाचा करमाळा आणि आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटलाय। इंदापूरच्या सणसर गावामध्ये पावसामुळे ओढा नाल्यांना पूर। अनेकांच्या घरांमध्ये पाणी तर लोकांची तारांबळ। कालपासूनच इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान। करमाळ्यातील कोर्टी गावात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक ठिकाणी शेतात पाणी। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता यामुळे बंद। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। घाटनांद्रा परिसरातील 3 खणत या पुराचं पाणी शिरलं। तर चारनेर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे घाटनांद्राच्या आसपासच्या गावांशी संपर्क तुटला। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। गावात सर्वत्र पाणीच पाणी। पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासन आणि रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल। बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदी पात्र सध्या ओसंडून वाहू लागली आहे। तर गोदावरी नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस। ड्रोन दृश्य। पैठण तालुक्यातील जायकवाडी वसाहत, राहुलनगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस। जायकवाडी वसाहत पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे वसाहतीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी। अनेक लोकांच्या घरांमध्ये शिरलं पाणी। घनसावंगी तालुक्यातल्या भोगगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणी साचलं। भोगगाव या ठिकाणी गोदावरी नदीला पूर। जालना जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून